नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कम्प्युटरचं फर्स्ट लेक्चर घेणार आहोत आणि तो टॉपिक आहे कम्प्युटर हिस्ट्री अँड फॅक्ट्स. पूर्ण डिटेलमध्ये आपण लेक्चर घेणार आहोत. आपल्याला बॉम्बे हायकोर्टसाठी 10 क्वेश्चन असणार आहेत कम्प्युटरवरती आणि 10 मार्क्ससाठी असणार आहे ते. आणि जी क्वेश्चनची लँग्वेज असणार आहे ती इंग्लिशमध्ये असणार आहे. त्यामुळे जी PPT आहे ती मी इंग्लिशमध्येच बनवलेली आहे, पण तुम्हाला मी सविस्तर ते एक्सप्लेन करणार आहे. जे टॉपिक आहे, जे कीवर्ड्स आहेत ते तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करणार आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी मी जे टॉपिक आज घेणार आहे त्याच्यावरती जेवढे पण PYQ आलेले आहेत ते सर्व PYQ मी आजच्या व्हिडिओच्या शेवटमध्ये घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि असं आपण प्रत्येक टॉपिकनुसार करणार आहे. म्हणजे उद्या जे टॉपिक असणार आहे टाईप्स ऑफ कम्प्युटर, त्याच्यामध्ये सुद्धा आपण त्याच्यावरती आलेले PYQ सर्व बघणार आहोत. आणि ही सर्व सिरीज झाल्यानंतर आपण अजून एक सिरीज करणार आहे, ती म्हणजे जे सर्व आतापर्यंत म्हणजे TCSला असतील, IBPSला जे कम्प्युटरचे क्वेश्चन आलेले आहेत ते सर्व आपण घेणार आहोत, जेणेकरून बॉम्बे हायकोर्टमध्ये तुमचे 10 मार्क्स हे कुठेही जाणार नाहीत. त्यामुळे जे पण आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जे असे विद्यार्थी खूप आहेत की जे फक्त बघतात आणि सबस्क्राईब करतात, त्यांनीसुद्धा विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करा, जेणेकरून मला कॉन्फिडन्स येईल, जेणेकरून मी अजून तुमच्यासाठी खूप चांगलं मटेरियल बनवेल आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचवेल. अजून तुमच्यासाठी मी मॉक टेस्ट फ्रीमध्ये अवेलेबल करू शकतो. तर चला उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज कम्प्युटर. कम्प्युटर म्हणजे काय, त्याच्या आधी आपल्याला हा कम्प्युटर जो शब्द आहे तो कुठून आला ते आपल्याला बघायचं आहे. हा शब्द लॅटिन भाषेमधून आलेला आहे. असा डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो की कोणत्या भाषेतून आलेला आहे, स्पॅनिश, इंग्लिश, लॅटिन किंवा कुठल्या दुसऱ्या भाषेमधून. तर कुठल्या भाषेतून आलेला आहे, हा लॅटिन भाषेतून आलेला आहे. मूळ शब्द काय होता तर लॅटिनमध्ये कम्प्युटर हे असा शब्द होता, ज्याचा अर्थ काय होता तर कॅल्क्युलेट किंवा काउंट करणे. हा शब्द मूळ होता, त्याच्यानुसार कम्प्युटर हा शब्द झालेला आहे. आता कम्प्युटर ह्या शब्दाचा सर्वात पहिला वापर कुठे केला तर तो सर्वात पहिला वापर हा रिचर्ड ब्रेथवेट यांनी केला होता. त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये केला होता द यॉंग मॅन्स ग्लेनिंग्स या त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी कम्प्युटर हा शब्दाचा वापर केला होता सर्वात प्रथम. त्यामुळे ह्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा आणि हे पुस्तकाचं नावसुद्धा लक्षात ठेवा. जर तुम्ही आता हे लेक्चर बघत असाल तर तुमच्यासोबत एक ब्लँक पेज आणि एक पेन पाहिजे. जी पण एक्स्ट्रा माहिती मी सांगेल ती तुम्हाला नोट डाऊन करायची आहे. आणि फक्त जी PDF जी असणार आहे, PPT असणार आहे, ती सुद्धा तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार. फक्त जी एक्स्ट्रा माहिती सांगणार आहे ती तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायची. माणूस कोण होता, तो पर्सन कोण होता तर रिचर्ड ब्रेथवेट होता. आणि पुस्तकाचं नाव काय होतं, द यंग मेन्स ग्लेनिंग्स. हे पुस्तकाचं नावसुद्धा लक्षात ठेवा. ब्रेथवेट तुम्हाला लक्षात येईल, वेस्ट इंडिजचा बॅट्समन बॉलर होता, त्याच्यावरून ते लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण हे बघूया सिस्टीम कंपोनंट्समध्ये काय काय आहे. तर ॲन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस दॅट कन्सिस्ट ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. म्हणजे कम्प्युटर म्हणजे काय असतं, ज्याच्यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर येतात. आता हार्डवेअर म्हणजे काय, हार्डवेअर कंपोनंट्स डिस्क्राईब द फिजिकल पार्ट्स ऑफ कम्प्युटर. असे हार्डवेअर ज्यांना आपण फिजिकली टच करू शकतो. म्हणजे आपण एखादा पार्ट असेल त्याला आपण टच करू शकतो, जसं की माऊस, CPU झाला, हे सर्व काय तर हार्डवेअर झाले ज्यांना आपण फिजिकली टच करू शकतो. सॉफ्टवेअर काय, सॉफ्टवेअर कंट्रोल्स हार्डवेअर अँड रन द ऑपरेटिंग सिस्टीम्स अँड ॲप्लिकेशन. सॉफ्टवेअर काय करतात, जे हार्डवेअर असतात त्यांना काय करतात ते कंट्रोल करतात, किंवा जे ऑपरेटिंग सिस्टीम असतील त्यांना रन करतात, त्याला सॉफ्टवेअर म्हणायचं. आता सिस्टीममध्ये काय काय असतं तर CPU असतो, मेमरी असते, इनपुट आउटपुट डिव्हाइस असतात आणि स्टोरेज असतात. CPU म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, ब्रेन ऑफ कम्प्युटर असतो, कंट्रोल प्रोसेसिंग युनिट. मेमरीमध्ये काय काय येतात तर रॅम येतो, रोम येतो किंवा काशे मेमरी असतात. ह्या सर्व मेमरी झाल्या. परत इनपुट आउटपुट डिव्हाइसेस माहीत आहे, जे इनपुट म्हणजे काय जे आपण त्यांना देतो, आणि आउटपुटमध्ये म्हणजे काय जे कम्प्युटरकडून आपल्याला भेटते, जसं स्कॅनरमधून ते आपल्याला काय भेटतं तर प्रिंटरमधून काय आपल्याला पूर्ण काहीतरी एक पेज भेटते आपल्याला, तर ती पूर्ण डॉक्युमेंट प्रिंट केलेली भेटते. त्यामुळे ते काय झालं, आउटपुट डिव्हाइस झालं. असं परत नंतर इनपुट आउटपुट डिव्हाइस कुठले आहेत ते आपण बघणार आहोत. परत स्टोरेज झाले. हे सर्व जे असतात त्याला ह्या सर्व म्हणजे काय असतात, कम्प्युटरमध्ये असतात सिस्टीम. CPU झालं, मेमरी झालं, इनपुट आउटपुट डिव्हाइस झाले, स्टोरेज झाले. ठीक आहे. हे थोडक्यात अजून एकदा बघूया. ह्या सिस्टीम कम्प्युटरमध्ये काय असतं, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असतात. हार्डवेअरला कशाला म्हणायचं तर ज्याला आपण टच करू शकतो फिजिकली, आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय जे हार्डवेअरला रन करतात आणि ऑपरेटिंग सिस्टीमला रन करतात. हे लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट बघूया. आता ह्याची हिस्ट्री बघूया, उत्पत्ती कशी झाली ह्याची कम्प्युटरची. तर सर्वात पहिलं अबॅकस आणि पास्कलचा वापर झाला. म्हणजे स्टार्टेड विथ द बर्थ ऑफ अबॅकस. अबॅकस असं होतं बघा, अ वुडन रॅक होल्डिंग हॉरिझॉन्टल वायर्स विथ बीड्स स्ट्रंग ऑन देम. म्हणजे असं हे म्हणण्यासारखं होतं त्याच्यावरती. असं सुरुवातीला असं अबॅकस होतं.
कम्प्युटर, आणि त्याच्यानुसार आता आपण जे बघतो कम्प्युटर ते आता कम्प्युटर आहे. परत 1942मध्ये फर्स्ट डिजिटल म्हणजेच मेकॅनिकल कम्प्युटर वॉज डेव्हलप बाय ब्लेसे पास्कल. ह्यांचं नाव महत्त्वाचं आहे. 1642 हे सुद्धा वर्ष लक्षात ठेवा. कोणी केला? 1642मध्ये फर्स्ट डिजिटल म्हणजेच मेकॅनिकल कम्प्युटर कोणी डेव्हलप केलं तर ब्लेसे पास्कल यांनी केलं. हे लक्षात ठेवा. टाईमलाईनसुद्धा लक्षात ठेवायचे. एकदा परत हे झालं की आपण पूर्ण एकदा रिवाईज करूया परत. आता फादर ऑफ कॉम्प्युटर कोणाला म्हटलं जातं तर 1833मध्ये काय झालं तर चार्ल्स बॅबेज यांनी काय केलं तर ऑटोमॅटिक कॅल्क्युलेटर किंवा कम्प्युटर त्यांनी बनवलं. म्हणूनच त्यांना काय म्हटलं जातं? फादर ऑफ कॉम्प्युटर असं म्हटलं जातं. कारण की त्यांनी ऑटोमॅटिक कॅल्क्युलेटर म्हणजेच कॉम्प्युटरचा त्यांनी शोध लावला, म्हणजे त्यांनी त्याला पहिलं डेव्हलप केलं. त्यांचं नाव काय? चार्ल्स बॅबेज. 1833मध्ये. मग अशी आपण 1642मध्ये काय बघितलं? फर्स्ट डिजिटल मेकॅनिकल कम्प्युटर बघितलं. जे कोणी केलं होतं? ब्लेसे पास्कल यांनी केलं होतं. आता चार्ल्स बॅबेज यांना काय म्हटलं जातं? फादर ऑफ कम्प्युटर म्हटलं जातं. पण लास्ट टाइम प्रश्न विचारला होता फादर ऑफ मॉडर्न कम्प्युटर असं विचारला होता. तर ते कोण आहे? तर ॲलन ट्युरिंग आहेत. हे लक्षात ठेवा. खूप साऱ्या मुलांनी चार्ल्स बॅबेज असं म्हटलं होतं आणि ॲक्सेप्ट म्हणजे हे पण त्याच्यावर आक्षेप पण घेतला होता, पण काही त्यांनी कन्सिडर केलं नाही बॉम्बे हायकोर्टाने. त्यामुळे जर मॉडर्न कम्प्युटर विचारलं तर ते कोण आहेत? ॲलन ट्युरिंग आहेत. तो क्वेश्चन तुम्हाला दाखवतो मी शेवटी. आणि जर फादर ऑफ कम्प्युटर ऑफ इंडिया म्हटलं, भारताचे म्हटलं, तर ते आहेत डॉक्टर विजय भाटकर आहेत, ज्यांनी परम सुपर कम्प्युटरचा शोध लावला. म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं परम सुपर कम्प्युटर बनलेलं आहे. इंडियाचे म्हटलं तर कोण आहे? तर डॉक्टर विजय भाटकर आहेत. हे लक्षात ठेवा. परत 1890मध्ये आलं तर 1890मध्ये काय झालं तर पंच कार्ड्स ह्याचा वापर केला. कशामध्ये? टर्ब्युलेटिंग मशीनमध्ये पंच कार्डचा वापर केला. हे बघा, पंच कार्ड असे होते, ज्याच्यामध्ये काय काय होतं? हे आहेत का ना, हे असे होल्स होते त्याच्यामध्ये. आणि त्याचा काय वापर हे जे होल्स आहेत ते काय म्हणून वापर केला जायचं? तर इनपुट किंवा आउटपुट आणि किंवा स्टोरेज म्हणून वापर केला. जसं आता इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस आहेत का नाही, तसं तिथे ह्याचा वापर व्हायचा, या पंच कार्डचा वापर व्हायचा. आणि याचा शोध कोणी लावला तर हर्मन होलरिथ यांनी शोध लावला आणि जेम्स पावर्स यांनी. पीवरनं पंच कार्ड्स असं लक्षात ठेवा. पावर्स पंच कार्ड्स. हर्मन होलरिथ आणि जेम्स पावर यांनी पंच कार्डचा शोध लावला, जे टर्ब्युलेटिंग मशीनमध्ये वापर होत होता. हे बघा, पुढचा पॉईंट तोच आहे. पंचिंग कार्ड्स युझिंग कम्प्युटर्स म्हणजेच इथं चुकलेलं आहे. टर्ब्युलेटिंग मशीन्स वॉज क्रिएटेड बाय IBM. IBM म्हणजे काय तर इंटरनॅशनल बिझनेस मशीन. आणि व्यक्ती म्हणून कोण होतं तर हर्मन हॉलरिथ आणि जेम्स पावर्स होते. हे लक्षात ठेवा. पीवरनं जर हे तर तुम्ही फक्त लक्षात ठेवा, पीवरनं पंच कार्ड्स, पावर्सवरनं आपण जास्त पॉवर एकाला बुक्की वगैरे मारतो बघा, तर पंच मारतो एकाला, ते पॉवरवरनं लक्षात ठेवा. पॉवर पंच कार्ड्स. आणि दुसऱ्या व्यक्तीचं पण नाव लक्षात ठेवा, हर्मन फक्त लक्षात ठेवा बस. दिस कुड ॲड मल्टिप्लाय अँड सॉर्ट. म्हणजे ह्याचा वापर कशासाठी व्हायचा तर ॲड मल्टिप्लाय किंवा सॉर्टसाठी वापर व्हायचा. पुढचा पॉईंट बघूया. आता नंतर 1942मध्ये काय झालं तर इनियाक आलं. इनियाक म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटेड अँड कम्प्युटर. ह्याचा फुल फॉर्म पण लक्षात ठेवा. इथे लिहितो मी. इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटेड कम्प्युटर. हे सुद्धा लक्षात ठेवा, शॉर्ट फॉर्म विचारत आहेत, त्यामुळे लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटेड अँड कम्प्युटर लक्षात ठेवा. इनियाकचा फुल फॉर्म. 1942 हे सुद्धा साल लक्षात ठेवायचं आहे. आता ह्याचा शोध कोण लावला तर जॉन P. इकार्ट आणि जॉन W. मॉसली ॲट मुरे स्कूल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. कोणी फक्त लावला, फक्त शेवट त्यांचं नाव लक्षात ठेवा, सरनेम लक्षात ठेवा. इकार्ट आणि मॉसलीनं शोध लावला. आणि हे जे होतं हे खूप म्हणजे ह्याची जी जागा आहे का नाही, हे खूप व्यापायचं. म्हणजे 30 बाय 30 फीटची रूम ह्याला पूर्ण लागायच्या कम्प्युटरसाठी. आणि ह्याच्यामध्ये जवळपास हा जे होतं का नाही इनियाक कम्प्युटर, ते जे मागच्यापेक्षा होतं का नाही ते 1000 पटीनं जास्त फास्ट होतं. आणि ह्याच्यामध्ये का नाही जवळपास 18,000 व्हॅक्यूम ट्यूब्स वापरल्या जायच्या. आता व्हॅक्यूम ट्यूब्स काय आहे तर व्हॅक्यूम ट्यूब्सचा काय वापर व्हायचा तर इलेक्ट्रॉनिक जो फ्लो असायचा म्हणजे प्रवाह असायचा तो नियंत्रित करण्यासाठी ह्याचा वापर केला जायचा. आणि हा इलेक्ट्रॉनिक स्विच आणि ॲम्प्लिफायर म्हणून याचा वापर करत व्हॅक्यूम ट्यूब्सचा जवळपास 18,000 व्हॅक्यूम ट्यूब्स वापरले जायचे. हा जो आहे का नाही हा इनियाक कम्प्युटर आहे. पण ह्याचा एक ड्रॉबॅक होता या व्हॅक्यूम ट्यूब्सचा. ह्या व्हॅक्यूम ट्यूब्सचं काय व्हायचं, ह्या ज्या व्हॅक्यूम ट्यूब्स आहेत ना उष्णता निर्माण करायच्या आणि ह्याच्यामुळे काय व्हायचं वीज जास्त वापर व्हायची ह्याच्यामुळे. त्यामुळे ह्याचं हे ड्रॉबॅक होता. पण ह्याचा फायदा काय होता तर हा मागच्या ह्याच्यापेक्षा
1000 पटीने फास्ट होता इनेक कम्प्युटर, हे लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट बघूया आता. 1950 ते 1980च्या दरम्यान मॅग्नेटिक कोअर मेमरी अँड ट्रान्झिस्टर सर्किट एलिमेंट ऑफ डिजिटल कम्प्युटर्स आर यूज. म्हणजे 1950च्या दरम्यान काय झालं तर मॅग्नेटिक कोअर मेमरी अँड ट्रान्झिस्टरचा वापर सुरू झाला आहे. बघा हे ट्रान्झिस्टर असे याचा वापर सुरू झाला. आणि 1980मध्ये मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सेमीकंडक्टर चिप वॉज डन. म्हणजे मॅन्युफॅक्चर जे सेमीकंडक्टर आहे का नाही त्याची चिप बनवायला सुरुवात झाली, मॅन्युफॅक्चर केली त्याची 1980च्या दरम्यान. आणि जी कम्प्युटरमध्ये असते का नाही, कम्प्युटरच्या यामध्ये कुठली चिप वापरली जाते तर सिलिकॉनची चिप वापरली जाते, हे लक्षात ठेवा. ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आता काय बघायचं आहे, इम्पॉर्टंट कम्प्युटरचे फॅक्ट्स बघायचे आहेत. त्याच्या आधी एकदा पूर्ण आपण तिची टाईमलाईन बघितली, आपण ती पूर्ण एकदा रिवाईज करून घेऊया. सर्वात प्रथम ॲबॅकसचा वापर केला, ॲबॅकसचा. त्याच्यानंतर 1642मध्ये फर्स्ट डिजिटल म्हणजेच मेकॅनिकल कम्प्युटर कोणी शोध लावला तर ब्लेसे पास्कल यांनी शोध लावला. 1642 लक्षात ठेवा. 1642 नंतर आपल्याला डायरेक्ट शोधायचं आहे 1833 ज्याच्यामधून चार्ल्स बॅबेज यांनी पहिलं कम्प्युटरचा शोध लावला, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, फादर ऑफ कम्प्युटर असं म्हटलं जातं. आणि फादर ऑफ मॉडर्न कम्प्युटर म्हटलं तर ॲलन ट्युरिंग आहेत, हे लक्षात ठेवा. परत 1890मध्ये पंच कार्ड. पंच म्हटलं तर काय, पावर्स. पावरनं आपण काय करायचं, पूर्ण एकाला समोरच्याला पंच मारायचं आहे, त्यामुळे पंच कार्ड्स पावर्स, जेम्स पावर्स आणि हर्मन होलरिथ, हे लक्षात ठेवा. आणि पंच कार्ड्स कोणी क्रिएट केलं तर IBM. IBM म्हणजे काय तर इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स. हे जे पंच, हे जे होल आहेत हे काय म्हणून वापर व्हायचा, इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस म्हणून वापर व्हायचा. नंतर 1942मध्ये काय झालं, इनेक कम्प्युटर आलं, ज्याच्यामध्ये व्हॅक्यूम ट्यूब्स वापरले जायचे, जवळपास किती 18,000. आणि हे मागच्या कम्प्युटरपेक्षा म्हणजे मागच्या पिढीपेक्षा 1000 पटीने जास्त फास्ट होतं. आणि याचा शोध कोण लावला तर इकार्ड आणि माउचलेनं शोध लावला, हे पण सुद्धा लक्षात ठेवा. परत 50 ते 80 दरम्यान हे एवढं काय महत्त्वाचं नाही, पण तरी पण लक्षात ठेवा, फक्त 1980च्या दरम्यान सेमीकंडक्टरचे चिप बनवायला सुरुवात झाली. आता हे महत्त्वाचे आहेत, जे फॅक्ट्स आहेत हे डायरेक्ट वन लाईनर म्हणून येतात, त्यामुळे हे लक्षात ठेवा. आता फर्स्ट कम्प्युटर प्रोग्राम, जो प्रोग्राम असतो कम्प्युटरचा, तो कोणी डेव्हलप केला तर लेडी अडा ऑगस्टा यांनी त्याचा हे केला. आणि ह्या ज्या स्टुडंट होत्या ह्या चार्ल्स बॅबेज यांच्या स्टुडंट होत्या ह्या, हे लक्षात ठेवा. लेडी अडा ऑगस्टा ह्यांनी काय केलं तर फर्स्ट कम्प्युटरचा जो प्रोग्राम असतो, आता प्रोग्राम काय असतात तर आपण जे प्रोग्रामिंग लँग्वेज असते का नाही, एखादा सॉफ्टवेअर किंवा एखादा ॲप किंवा एखादी वेबसाईट बनवण्यासाठी जे प्रोग्राम असतो, तो प्रोग्राम त्यांनीच हा बनवला होता. कधी कोणी बनवला होता पहिला तर लेडी अडा ऑगस्टा यांनी केला होता. आता ही तारीख महत्त्वाची लक्षात ठेवा, डिसेंबर 2 डिसेंबर हा काय आपण साजरा करतो तर कम्प्युटर लिटरसी डे म्हणून साजरा करतो. कम्प्युटर लिटरसी डे म्हणून कुठला दिवस साजरा केला जातो तर 2 डिसेंबर हा साजरा केला जातो. फर्स्ट सुपर कम्प्युटर ऑफ द वर्ल्ड म्हणजे जगात पहिला सुपर कम्प्युटर कुठला होता तर CDC 6600 रिलीज इन 1964 म्हणजे 1964मध्ये पहिला सुपर कम्प्युटर कुठला आला तर CDC 1600 आला. हा पहिला सुपर कम्प्युटर होता जो 1964मध्ये आला होता, हे सुद्धा लक्षात ठेवा, पॉईंट फॅक्ट म्हणून लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट बघूया. आता कम्प्युटर जे असे काही फॅक्ट्स आहेत जे आपल्या इंडियाच्या रिलेटेड आहेत ते कुठले ते बघूया. फर्स्ट कम्प्युटर मेड इन इंडिया वॉज सिद्धार्थ, मॅन्युफॅक्चर बाय इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आणि याचे जे हेडक्वार्टर आहे, ह्याचं हेडक्वार्टर जे आहे इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ते कुठं आहे ते सुद्धा लक्षात ठेवा, हैदराबादमध्ये आहे इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आणि ह्याने काय केलं तर सिद्धार्थ हा सुपर कम्प्युटर जो कम्प्युटर होता तो फर्स्ट कम्प्युटर ऑफ मेड इन इंडिया सिद्धार्थ होता, त्याचं कुठं बनवला तो तर इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये बनवला. आणि जे फर्स्ट कम्प्युटर इन इंडिया वॉज इन्स्टॉल इन द मेन पोस्ट ऑफिसमध्ये केलं होतं, जे बेंगलोरमध्ये आहे. जे म्हणजे फर्स्ट कम्प्युटर जे आहे ते कुठं त्याचा वापर केला तर पहिलं बेंगलोरमध्ये केला, मेन पोस्ट ऑफिसमध्ये, आणि ते सिद्धार्थच होतं, हे सुद्धा लक्षात ठेवा. पण असं जर विचारलं फर्स्ट इंडियन, पण तो काय होता तो ब्रिटिशने बनवलेला होता. तो कुठला होता तर हेक 2M हा जो होता हा 1955मध्ये कोलकातामध्ये इन्स्टॉल केला होता. कुठे तर INS इंडियन स्टॅटिस्टिकल ISI इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये पहिला त्याचा वापर केला होता. म्हणजे तिथं ते त्यांनी इन्स्टॉल केला होता पहिला ISIमध्ये कोलकाता. 1955मध्ये कुठला कम्प्युटर होता तर हेक 2M हा काय होता ब्रिटिश बिल्ड होता. पण जर असं विचारलं भारतीय स्वदेशी बनावटीचा म्हटलं तर ते कुठं केला होता तर मेन पोस्ट ऑफिस बेंगलोरमध्ये केला होता. कुठला होता तर सिद्धार्थ होता तो.
पण ब्रिटिश बिल्ड म्हटलं तर हेग 2M होता 1955मध्ये कोलकातामध्ये, कुठे तर ISI इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये. हे पॉईंट लक्षात ठेवा, कन्फ्युजन होऊन देऊ नका. हे होते महत्त्वाचे फॅक्ट्स. अजून काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत ते तुम्हाला सांगतो मी, ते तुम्ही फक्त नोट डाऊन करून घ्या. मग अशा आपण बघितलं फादर ऑफ कम्प्युटर कोण होते, चार्ल्स बॅबेज होते. परत मॉडर्न कम्प्युटर म्हटलं तर ॲलन ट्युरिंग होते. आणि जर फादर ऑफ कम्प्युटर ऑफ इंडिया म्हटलं तर डॉक्टर विजय भाटकर होते. त्यांनी परम सुपर कम्प्युटरचा शोध लावला होता, म्हणजे त्यांनी डेव्हलप केलं होतं. आता जर मायक्रो प्रोसेसरचा म्हणजे कोणी शोध लावला असं विचारलं तर ते कोण होते, टेड हॉफ होते. हे लक्षात ठेवा, टेड हॉफ मायक्रो प्रोसेसर यांनी शोध लावला. आणि ते कुठला होता मायक्रो प्रोसेसर, इंटेल 4004 हा मायक्रो प्रोसेसर होता, ज्याचा शोध कोण लावला तर टेड हॉफ यांनी लावला. हे लक्षात ठेवा. आणि जर फर्स्ट कम्प्युटर व्हायरस कुठला आहे त्याचं नाव विचारलं तर ते कुठलं आहे तर क्रीपर म्हणून आहे. क्रीपर हा व्हायरस होता, फर्स्ट कम्प्युटर व्हायरस. आता जी आपल्याला कम्प्युटरची जी लँग्वेज असते, म्हणजे कम्प्युटरला आपली लँग्वेज समजत नाही. आता जे मी बोलतो ते कम्प्युटरला समजत नाही. कम्प्युटरची लँग्वेज कशामध्ये असते तर मशीन लँग्वेज. त्या लँग्वेजला काय म्हणायचं तर मशीन लँग्वेज किंवा बायनरी लँग्वेज म्हणायचं. आणि ती फक्त कशामध्ये असते, ती 0 आणि 1 मध्येच असते. 0 आणि 1 मध्येच असते. त्याला काय म्हटलं जातं, मशीन लँग्वेज आणि बायनरी लँग्वेज. हा एक पॉईंट सांगायचा राहिला होता, लक्षात ठेवा. ठीक आहे, हा महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा. 2 डिसेंबर आपण काय साजरा करतो तर कम्प्युटर लिटरसी डे. आणि पहिला सुपर कम्प्युटर कुठं होता, CDC 6600. आणि लेडी ऑगस्टा यांनी काय केलं होता तर पहिला कम्प्युटरचा प्रोग्राम बनवला होता. आता हा पॉईंट एक महत्त्वाचा आहे, जनरेशन ऑफ कम्प्युटर. म्हणजे जनरेशन बाय जनरेशन काय झालं तर कम्प्युटरचे जे कंपोनंट्स असतात ते चेंज होत झालेत. ठीक आहे, आणि त्याच्यानुसार त्याचे आता एक्झाम्पल एवढे काय महत्त्वाचे नाहीत, पण जे कंपोनंट्स आहेत ते कुठले कुठले वापरण्यात आले होते ते आपल्याला बघायचं. त्याच्यावरती PYQ पण आहेत, त्यामुळे लक्षात ठेवा. पहिलं जे जनरेशन होते ती 1940 ते 56, कालावधी पण लक्षात ठेवायचं नाही, फक्त जनरेशन लक्षात ठेवा. आणि जवळपास स्टार्टिंगचं इयर लक्षात ठेवा. जर राहिलं तर पूर्ण तर उत्तमच आहे. तर पहिल्या जेव्हा जनरेशन होते त्याच्यामध्ये काय वापर केला जातो तर इलेक्ट्रॉनिक वॉल्व व्हॅक्यूम ट्यूब. मग जे बघितलं आपण 1942मध्ये व्हॅक्यूम ट्यूब वापरले होते इनॅकमध्ये, ते लक्षात ठेवा. व्हॅक्यूम ट्यूब वापरले होते पहिल्या जनरेशनमध्ये. फक्त एवढं लक्षात ठेवू नका, फक्त व्हॅक्यूम ट्यूब लक्षात ठेवा. दुसऱ्या जनरेशनमध्ये 1957 ते 63मध्ये ट्रान्झिस्टरचा वापर केला होता. त्याची एक्झाम्पल कुठले IBM 700, 1401, 1620 आणि ॲटलास. आणि पहिल्या जे जनरेशनचे कुठले आहेत, EDSAC, EDVAC आणि युनिवॅक आणि इनॅक मगाशी बघितलेलं आपण. हे पॉईंट लक्षात ठेवा. आता तिसऱ्या जनरेशनमध्ये इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे IC इंटिग्रेटेड सर्किटचा वापर केला होता. IBM 360, NCR 395 आणि CDC 1700. चौथ्या जनरेशनमध्ये म्हणजेच 1971मध्ये लार्ज इंटिग्रेटेड सर्किट LIC, ज्याचे एक्झाम्पल कुठे काढले, ॲपल आणि DCM. नंतर पाचवी जनरेशन जे आता फ्युचर आपली चालू आहे आता ती त्याच्यामध्ये कशाचा वापर होतो आहे तर 1971 ते प्रेझेंटमध्ये. आणि फ्युचरमध्ये कशाचा वापर होणार तर ऑप्टिकल फायबर आणि AIचा. आता सध्या AIचा वापर सुरू झालेला आहे. आणि त्याचे एक्झाम्पल कुठे उरले, रोबोटिक्स आणि क्वांटम कम्प्युटिंग. हे लक्षात ठेवा. आता एकदा अजून फक्त एवढं, हे आपल्याला हे एवढं नाही लक्षात राहिलं तर चालेल, पण हे जो मेन पॉईंट आहे जनरेशन आणि हे मेन पॉईंट लक्षात राहिले. आणि जर तुमच्याकडे जर जास्तच तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट हवे असतील तर हा एक्झाम्पलसुद्धा पाठ करू शकता तुम्ही. ठीक आहे, फक्त ॲपलचं जनरेशन एक लक्षात ठेवा आणि हे देण्यात ठेवा, युनिवॅक आणि इनॅक मगाशी सांगितलेलं ते. ठीक आहे, आता अजून एकदा रिव्हिजन करूया. फर्स्ट जनरेशनमध्ये कुठलं केलं होतं आपण, VC म्हणजेच व्हॅक्यूम ट्यूब, शॉर्ट फॉर्ममध्ये लक्षात ठेवा. दुसऱ्या जनरेशनमध्ये T लक्षात ठेवा म्हणजेच ट्रान्झिस्टर. तिसऱ्या जनरेशनमध्ये काय केलं तर IC म्हणजेच इंटिग्रेटेड सर्किट. आणि चौथ्या जनरेशनमध्ये काय केलं होतं तर LIC असं लक्षात ठेवा. IC LIC म्हणजेच लार्ज इंटिग्रेटेड सर्किट. आणि पाचव्या जनरेशनमध्ये ऑप्टिकल फायबर आणि AI, VC T IC LIC असं शॉर्ट फॉर्ममध्ये लक्षात ठेवा. असं 2-3 वेळा बोललं तर लक्षात राहून जाईल. फिफ्थ जनरेशन आपण बघितली ऑप्टिकल, ज्याच्यामध्ये ऑप्टिकल फायबर्स आणि AIचा वापर होणार आहे. आणि जे काय करणार आहे, फोकस कशावर करणार तर पॅरलल प्रोसेसिंग आणि रिकॉग्निशन ऑफ व्हॉइसेस अँड इमेजेस. आता पॅरलल प्रोसेसिंग म्हणजे काय असतं ते तुम्हाला सांगतो थोडक्यात. पॅरलल प्रोसेसिंगमध्ये काय होतं तर जे 2 किंवा 2पेक्षा जास्त प्रोसेसरचा वापर केला जातो किंवा CPUचा वापर केला जातो, ज्याच्यामुळे काय होतं की जे कम्प्युटरचं स्पीड असतं ते काय होतं इन्क्रीज होतं. त्यामुळे पॅरलल प्रोसेसिंगचा वापर केला जातो. ही झाली पूर्ण थेरी. आता PYQ बघूया. ठीक आहे, पहिला PYQ बघूया. विच ऑफ द, हे जे PYQ घेतलेले आहे ते मी आता जो पेपर झालेला आहे 10 ऑगस्ट 2025चा तो एक घेतलेला आहे.
परत 2023चा घेतलेला आहे आणि 2019चा पेपर झालेला आहे. ह्याचे सर्व ह्या तीनचे पूर्ण क्वेश्चन घेत आहे मी. ठीक आहे. आता पहिला क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग, फक्त त्याच्या आधी एक तुम्हाला एक डिस्क्लेमर म्हणून सांगतो, म्हणजे एक आठवण म्हणून सांगतो. फक्त विद्यार्थी मित्रांनो, जर अजून तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. जर तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला, आणि जे पण तुमचे विद्यार्थी मित्र परीक्षा देणार आहे बॉम्बे हायकोर्टाची त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. तर चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कम्प्युटर हार्डवेअर. नॉटला गोल करायचं, कारण की तिथं कन्फ्युजन नको आपल्याला, नसलेलं असं म्हटले. आपण मगाशी काय म्हटलं, हार्डवेअर म्हणजे काय असतात, ज्याला आपण फिजिकली टच करू शकतो. माऊस टच करू शकतो, माऊस हार्डवेअर आहे. कीपॅडला आपण टच करू शकतो, कीपॅड हार्डवेअर आहे. आणि मॉनिटरला पण आपण टच करू शकतो, म्हणून ते पण हार्डवेअर आहे. पण आपण व्हायरसला टच करू शकतो का? नाही. त्यामुळे हे काय झालं, हे हार्डवेअर नाही आहे. आणि मग आपण पहिला व्हायरस कुठला बघितलेला कम्प्युटर, त्याचं नाव काय होतं, क्रीपर. हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय, ज्याच्यामध्ये काय असतं, जे हार्डवेअरला कंट्रोल करतं आणि प्रोसेसिंग युनिट रन करतं, हे ऑपरेटिंग सिस्टीम रन करतं, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, ह्याचं उत्तर आपलं डी आहे. डी फॉर देवसेना. पुढचा प्रश्न, अ कम्प्युटर डिराईव्ज इट्स बेसिक स्ट्रेंथ फ्रॉम. म्हणजे बेसिक स्ट्रेंथ काय काय आहेत कम्प्युटरच्या, तर ते काय आहेत, ॲक्युरेसी आहे, ॲक्युरेसी करतं कम्प्युटर, स्पीड असतं कम्प्युटरचं, आणि मेमरीसुद्धा त्याच्यामध्ये असते. त्यामुळे ऑल ऑफ दिस हे उत्तर आहे. ऑप्शन डी फॉर देवसेना. कम्प्युटर डिराईव्ज इट्स बेसिक स्ट्रेंथ कुठल्या कुठल्या आहेत, ॲक्युरेसी आहे, स्पीड आहे, आणि मेमरीसुद्धा आहे. त्यामुळे ऑल ऑफ दिस उत्तर आहे आपलं. पुढचा प्रश्न, द चिप यूज इन कम्प्युटर्स इज मेड ऑफ. मग अशी सांगितलं तुम्हाला कुठली आहे ती, सिलिकॉन. ऑप्शन ए फॉर आवना कभी. आयर्न ऑक्साईडची नसते, क्रोमियमची नसते, आणि कॉपरची सुद्धा नसते. उत्तर आपलं ए आहे. पुढचा प्रश्न, थर्ड जनरेशन कम्प्युटर्स वेअर बेस ऑन. जे थर्ड जनरेशन आहे ते कम्प्युटरचं कशावरती बेस आहे, मगाशीच तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ते कशावरती बेस आहे, IC वरती, म्हणजेच इंटिग्रेटेड सर्किटवरती. म्हणजे चौथं जे आहे ते LIC. अजून एकदा रिव्हिजन मारूया, म्हणजे पूर्ण परफेक्ट होऊन जाईल हे जनरेशन आणि मेन कंपोनंट्स. पहिले जनरेशन कशावरती, व्हॅक्यूम ट्यूबवरती आहे. दुसरी ट्रान्झिस्टर T, VT आणि नंतर T असं, आणि नंतर IC आणि नंतर LIC. पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी, आणि पाचवी तर माहिती आहे ऑप्टिकल फायबर आणि AI. तिसरी कुठली आहे तर IC इंटिग्रेटेड सर्किट, आणि चौथी लार्ज इंटिग्रेटेड सर्किट, आणि पाचवी ऑप्टिकल फायबर आणि AI. उत्तर काय आपलं, ऑप्शन सी फॉर कटप्पा. सी फॉर कटप्पा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, हू इज नोन ॲज द फादर ऑफ मॉडर्न कम्प्युटर. मॉडर्न कम्प्युटर म्हटलेलं आहे खूप विद्यार्थी मित्रांनी, आणि मुद्दा म्हणून बॉम्बे हायकोर्टाने काय केलं, पहिला ऑप्शन हा चार्ल्स बॅबेज दिला आहे. त्यामुळे पुढचं ऑप्शन वाचतच नाही विद्यार्थी, डायरेक्ट चार्ल्स बॅबेज मारा आणि पुढच्या क्वेश्चनवरती गेले, असं झालं. त्यामुळे तो चुकलेला आहे. उत्तर काय आहे, ॲलन ट्युरिंग आहे. जर नुसतं फक्त म्हटलं फादर ऑफ कम्प्युटर तर ते चार्ल्स बॅबेज असणार आहे, पण जर मॉडर्न कम्प्युटर विचारलं तर ॲलन ट्युरिंग आहे. आणि जर भारताचे म्हटले फादर ऑफ कम्प्युटर ऑफ इंडिया तर ते कोण आहे, तर डॉक्टर विजय भाटकर आहेत, हे लक्षात ठेवा. आणि मागास तुम्हाला सांगितलं टेड हॉफ यांनी काय केलं होतं, मायक्रो प्रोसेसरचा शोध लावला होता. कुठलं होतं ते, इंटेल 4004, हे लक्षात ठेवा. आणि जॉन वॉन न्यूमन हे काय होतं, ह्यांनी काय केलं होतं, न्यूमननी जे मेनियाक हे कम्प्युटर होतं, ह्याचा त्यांनी हे मेनियाक कम्प्युटर बनवलं होतं किंवा डिझाईन केलं होतं, ते न्यूमन होते, हे लक्षात ठेवा. आता हे जे ऑप्शनमध्ये दिलेले आहेत ना नावं, ते सुद्धा करायचे, कारण की कदाचित पुढच्या वेळेस ह्याच्यावरती ते प्रश्न बनवतील बॉम्बे हायकोर्टवाले. त्यामुळे हे सुद्धा आपल्याला ऑप्शन बघायचे, मग त्यालाच ॲनालिसिस म्हणतात 360 व्ह्यूमध्ये, हे लक्षात ठेवा. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. जर हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जर मला सांगा तुम्हाला आवडलं असेल तर नक्की मी सिरीज पुढे कंटिन्यू करणार आहे, आणि नक्कीच करणार आहे. जे थोडेफार जर विद्यार्थी असेल तर करणारच आहे, कारण त्यांचा फायदा हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि जर अजून तुम्ही आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की करा, आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. तसेच आपल्या अजून तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जर जॉईन झाला नसाल तर नक्की जॉईन व्हा. तिथे मी एक्झामच्या अपडेट लगेच देत असतो, आणि तुम्हाला तिथे मॉक टेस्टच्या पण PDF तुम्हाला भेटतील. त्यामुळे नक्की जॉईन व्हा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि तुम्हाला अजून काही डाऊट असतील ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. आणि तुम्हाला एक कमेंट बॉक्समध्ये एक क्वेश्चन देतो, होमवर्कमध्ये देतो. आता सध्याचा सुपर कम्प्युटर कुठला आहे पूर्ण वर्ल्डमध्ये, पूर्ण जगामध्ये आणि भारतात, त्याचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. आता पुढच्या ह्याच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर टाईप्स ऑफ कम्प्युटर बघणार आहे, इनपुट आउटपुट व्यवस्था बघणार आहेत, आणि असे आपण पूर्ण
तरी 7-8 लेक्चर असे आपण घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आपले शॉर्टकीज वगैरे असतील सर्व आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया. जय हिंद.